हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मुंबईत आणखी 4 दिवस मुसळधार पाऊस, 6 जुलैपर्यंत जोरदार पाऊस बरसणार। मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, 2 फूट पाणी भरल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। वाहतूक पोलिसांकडून गोखले पुलाचा वापर करण्याचं आवाहन। ठाण्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार, ठाणे बाजारपेठेत पाणी भरल्यानं मोठं नुकसान। वंदना डेपो, कोपरी बारा बंगला परिसरात पाणी साचलं। पनवेलसह परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। काळुंदरे ओएनजीसी रेल्वे पुलाखाली साचलं पाणी। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट। रात्रभरापासून पावसानं रायगडला झोडपलं। अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। आज रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। जगबुडी नदीच्या पातळीत मोठी वाढ। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। महाबळेश्वरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग। डोंगर आणि दऱ्यांमध्ये दाट धुक्याची चादर। हवामान विभागाकडून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा। राज्यात समान नागरी कायदा आणण्याकरता सरकारच्या हालचाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही। पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुसळधार पावसाचा विधिमंडळ कामकाजाला फटका। पावसामुळे मंत्रीच विधानसभेत गैरहजर। विधानसभा कामकाज 2 वेळा तहकूब। लोणी काळभोरमध्ये 2 वर्षीय चिमुकल्याचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे लक्ष। लोकलमधील हत्या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय। आता धारदार हत्यारं किंवा अवजारं लोकलमध्ये सोबत नेण्यावर निर्बंध। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आज सुनावणी। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार। कोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष। सिया गोयल आणि चेतन चौधरीची होणार पॉलिग्राफ चाचणी। पॉलिग्राफ चाचणी करता पुणे पोलिसांचा न्यायालयामध्ये अर्ज। भोंदू अशोक खरात विरोधात 9 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र। तब्बल 200 ते 300 पानं केवळ डिजिटल पुराव्यांवर आधारित। सीसीटीव्ही फुटेज सर्वात मुख्य पुरावा। नागपुरात स्कूल व्हॅनला महापालिकेच्या बसची धडक। अपघातामध्ये 3 ते 4 विद्यार्थी जखमी। विद्यार्थी सीटवरून थेट खाली कोसळले। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन 14व्या दिवशीही सुरूच। आर्थिक ऊर्जा सुरक्षेकरता करार। भारत जपान सामरिक संबंध दृढ। पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर। रशियाच्या हल्ल्यात कीव्हमध्ये 18 ठार। तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केल्यानंतर रशिया आक्रमण। यजमान इंग्लंडची फायनलमध्ये धडक। दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी केला पराभव। आता ऑस्ट्रेलिया इंग्लंड अंतिम सामना। सोशल मीडियावर किंग कोहलीचा जलवा। मोडला किम कर्दनशींचा सर्वात मोठा रेकॉर्ड। नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।